घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भिंडेच्या कोठडीत वाढ, दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। घाटकोपर होर्डिंगच्या घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी। डोंबिवलीतील स्फोटामुळे फर्निचरच्या दुकानाची काच फुटतानाचे दृश्य समोर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणाला जखमी झाल्यानं 18 टाकेही पडले। देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राहुल देशमुखांना अटक, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। सगळ्या जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना हरवण्याचे खूप प्रयत्न केले, संजय राऊतांच्या आरोपांवर अनिल देशमुखांची पुष्टी। संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन, संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया, तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोर वार करतात, शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, चुनाभट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसरमध्ये नालेसफाईची पाहणी, नाल्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। हार्ट बेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या, नागरिकांनी सहकार्य करावं, नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं, त्यामुळे पाणीही साचणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेनंच लढवावी असा आग्रह असून ही जागा लढवण्यास आपण इच्छुक असल्याची दीपक सावंतांची प्रतिक्रिया। खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामधील वाद शिगेला, पक्षामध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, कपिल पाटील यांचा कथोरेंना थेट इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीमधील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबाराचं आयोजन, आचारसंहितेमुळे विद्या प्रतिष्ठान ऐवजी सहयोग सोसायटीमध्ये दरबार घ्यायला सुरुवात, नागरिकांच्या संख्येत वाढ। भाईंदरच्या उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक, देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नियमबाह्य टेंडरची कामं आणि इतर खरेदी प्रकरणामध्ये एका मंत्र्याकडून आपल्यावरती दबाव आणला गेला, मात्र नियमबाह्य कामं न केल्यामुळे निलंबन करण्यात आल्याचा पत्रात उल्लेख। भगवान पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट, कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच का? आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री किती दिवस पाठीशी घालणार? रोहित पवारांचा सवाल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा, दुष्काळ अतिवृष्टीसाठीच्या निधीतील सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, स्वतंत्र भारत पक्षाकडून चौकशी आणि कारवाईची मागणी। भाजपनं यावेळेला 400 पारचा नारा दिलाय, मात्र लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम मशीनबाबत संशय, त्यामुळे सरकारनं ईव्हीएम मशीनशिवाय निवडणुका घेऊन दाखवाव्यात, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं आवाहन। आज वीकेंडच्या दुसऱ्या दिवशीही कोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल, रायगड, दिवे आगारमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी। आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद, शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप, समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग, स्पोर्ट्स राईड्सही देखील बंद राहणार। गणपती पुळे समुद्रकिनारी असलेली दुकानं 31 मे पासून बंद करावी लागणार, वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कोकणातील समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार, पावसाळ्यापूर्वी समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मेरिटाईम बोर्डाचा निर्णय, कोकणामध्ये पर्यटनाला आलेल्या पर्यटकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी। 1 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 2 जूनला दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगा ब्लॉक, या ब्लॉकमुळे 69 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार। मुंबईतील अंधेरीत 29 आणि 30 मे रोजी पाणीपुरवठा बंद, काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार।
कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, राजेंद्रनगर परिसरामध्ये हातात तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. नाशकात वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात, नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी सातपूर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरण, काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण, असे विषय. निबंध स्पर्धेतून पुणेकरांच्या भावना कळतील, पुण्यामध्ये ड्रग्ज पब वाहतुकीचा प्रश्न, याबाबत अनेकदा सभागृहामध्ये आवाज उठवला, मात्र प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जाते. निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, धंगेकरांची मागणी. पुण्यातील बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कडक कारवाई, पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागानं केली रेड. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऍक्टिव्ह मोडवर, अनधिकृत वाकड इथले रूफटॉप हॉटेलवर हातोडा. नागपूर अपघातावेळी आरोपी प्रमाणापेक्षा अधिक दारू प्यायल्याचं तपासणीत उघड, आरोपीच्या गाडीतून दारूच्या बाटल्या आणि गांजा सदृश्य पॅकेटसही जप्त. गांजा तस्करीच्या धावपळीमध्ये हा अपघात झाला नाही ना, याबाबत तपास सुरू. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण, नॅशनल काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. महिला बालविकास आणि पाणीपुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप, नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग सोहळा, अंबानी राधिका मर्चंट यांच्या क्रूज पार्टीमध्ये येणार शकीरा. अभिनेता तुषार कपूरकडून लोकल प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट, मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी तुम्ही लोकलमधून प्रवास करू शकता, व्हिडिओला कॅप्शन. कान्स फिल्म फेस्टिवल सुरू असून अभिनेत्री आणि त्यांचे डिझायनर कपडे यांची चर्चा सर्वत्र. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री निहारिका राजदान हिनं चक्क मराठमोळ्या पैठणी साडीत कान्स फेस्टिवल सोहळ्यात केलं रॅम्प वॉक. मुंबईची डिझायनर मृण्मयी अवचट हिनं निहारिकाचं हे लुक केलं होतं डिझाईन. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रींची चर्चा. छाया कदम यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या, तर पारंपरिक टच असलेला त्यांचा लुक पाहून नेटकऱ्यांनीही केला कौतुकाचा वर्षाव. कान्समधील कान चित्रपट महोत्सवामध्ये द शेमलेसमधील अनुसया सेनगुप्ता हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार. बेस्ट अभिनेत्रीचा मान मिळवणारी अनुसया सेनगुप्ता पहिली भारतीय. सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 2,200 रुपयांची घट, 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर दर घसरल्यानं सामान्य ग्राहकांना दिलासा. चांदी प्रति किलो 91,500 रुपयांवर, आठवडाभराच्या तुलनेमध्ये चांदीच्या दरात घट. देशातील 6,80,000 मोबाईल नंबर बंद होण्याची शक्यता. हे मोबाईल नंबर फेक किंवा बनावट डॉक्युमेंटचा आधार घेऊन चालू केल्याचा टेलिकॉम विभागाला संशय. T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ अमेरिकेत दाखल. 2 जून पासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.